ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौखांबे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेक पाळीव प्राणी मृत्युमुखी पडत असून गोद्री येथेही अशाच प्रकारची घटना घडली आहे। तसेच बिबट्याच्या हल्ल्यात 2 नागरिक देखील जखमी झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची गंभीर दखल घेत वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, संबंधित जखमी प्राण्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी हुसेन सलाबत तडवी, राहणार पिंपळगाव पिंपरी। आज दिनांक 15/5/2024 रोजी रात्रीच्या सुमारास जंगलातील प्राणी येऊन या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या गायांवरती माणसांवरती सुद्धा ते अटॅक करत आहेत। म्हणून या ठिकाणी तात्काळ फॉरेस्टवाल्यांनी दखल घ्यावी आणि या ठिकाणी या प्राण्यांचा बंदोबस्त करावा की या वाघाने रात्रीच्या सुमारास आज गायीची जे दशा या ठिकाणी केलेली आहे आणि स्वतः ही गाय माझी आहे, म्हणून या ठिकाणी याच्या अगोदरसुद्धा 15 दिवस अगोदर याच बाजूला एका गायीचा असाच या ठिकाणी वाघाने पूर्ण येऊन याच पद्धतीचा प्रकार त्याने केलेला होता आणि आजसुद्धा ही गाय या ठिकाणी पूर्ण त्याने फाडून टाकलेली आहे। म्हणून या ठिकाणी तात्काळ फॉरेस्ट खात्याच्या लोकांनी येऊन या ठिकाणी आम्हाला सर्व लोकांना या ठिकाणी येऊन त्यांनी एक मदत करावी। मी हुसेन सलाबत तडवी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो। आज पिंपळगाव पिंपरी येथे पहिल्या वेळेस 15 दिवस अगोदर असेच एक गायीचा या ठिकाणी वाघाने दुर्दशा केलेली होती आणि आजच्या कंडिशनला की आजची तारीख या ठिकाणी 15/5/2026 रोजी रात्रीच्या सुमारास वाघाने या गाय मायची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण या ठिकाणी या गायीला फाडून ठेवलेलं आहे। मला ही बातमी कळताच मी तात्काळ डॉक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती केली आणि डॉक्टर साहेबांना ट्रीटमेंटसाठी बोलवलेलं आहे। पण आपले तेजूभाऊ डॉक्टर आणि चव्हाण साहेब या दोघांकडनं उपचार हा गायीचा होत नव्हता। म्हणून या ठिकाणी यांची टीम जे वरिष्ठ यांचे जे अधिकारी होते डॉक्टर साहेब व्यवहारे साहेबांनी यांच्या टीमने तात्काळ दखल घेऊन या गायमाला वाचवण्यासाठी यांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि त्या गायीचा ते या ठिकाणी उपचार करत आहे। तसेच आपण फॉरेस्टचे जे अधिकारी या ठिकाणी निकम भाऊ आहे यांना पण मी कळवलेलं आहे की बुवा अशा जर परिस्थितीमध्ये जर अशा या घटना होत असतील तर पुढे एखाद्या वेळेस माणसाची पण या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते। म्हणून यांनी पण फॉरेस्टवाल्यांनी तात्काळ या ठिकाणी दखल घेऊन या ग्रामस्थांना हे जे भीतीचं वातावरण या वाघांचं जे झालेलं आहे हे थांबवावं हीच आमची विनंती आहे। म्हणून मी स्वप्नील भाऊंना पण विनंती करतो की त्यांनी पण याच्यात 2 शब्द प्रतिक्रिया त्यांची द्यावी की त्यांच्या अधिकाऱ्यांना काय वरिष्ठांना सांगायचं याचा ना तुम्ही अर्ज देऊन टाका आपल्या जळगाव ऑफिसला का कंपाऊंड पाहिजे म्हणून आणि याचा एक ऑनलाईन अर्ज करून टाका जखमी झाली म्हणून। तुम्ही तुमच्या वरिष्ठांना डॉक्टर साहेबांना कळवा, तुम्ही पण कळवा, तुमचं तर बसचं काम नाहीये। नाही आम्ही कळवलं ना, कॉल केला होता मी आता। कंपाऊंडची व्यवस्था करा आणि तुमच्या जनावरांचा बंदोबस्त तुम्ही ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला